हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सगळीकडे सगळ्यांची लगबग सुरू आहे, ती म्हणजे पापड बनवण्यासाठी। आज आपण सगळ्यात पहिल्यांदा तर साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत, पण ते सुद्धा खूप जास्त सोप्या पद्धतीने। त्यासाठी तुम्हाला वाटेल तितके साबुदाणे तुम्ही भिजवून घ्या। रात्रभर मस्त असे साबुदाणे आपण भिजवून घेतलेले आहेत। किती किलोचे पापड करायचे तुम्हाला त्या अकॉर्डिंग साबुदाणे भिजवून घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण खिचडीसाठी साबुदाणे भिजवतो त्याच पद्धतीने आपण साबुदाणे भिजवलेले आहेत। रात्रभर हे साबुदाणे आपण भिजत ठेवले होते। आता लगेचच आपल्याला याचे पापड बनवायला घ्यायचे। त्यासाठी एक पातेला आहे, ह्या पातेल्यामध्ये आपण अर्ध पातेले इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ही एक मोठ्या आकाराची चाळण घेतलेली आहे, चाळणीला सुद्धा पाणी लावून घेतलंय व्यवस्थित। आता हे जे भिजवलेले साबुदाणे आहेत ते अशा पद्धतीने ह्या चाळणीवरती सोडायचे आणि ह्याला गोल पापडाचा आकार द्यायचा हाताच्या साहाय्यानेच। पापडाचा आकार दिला की अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं। आता हे साबुदाणे आपल्याला असे सुट्टे दिसतात, पण जेव्हा ते शिजतात तेव्हा मस्त असे त्याचे पापड तयार होतात लगेचच। इथे आपण सगळे साबुदाणे पापडासारखे टाकून घेतले। आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 5 मिनिटांनंतर वाफ काढले की तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे साबुदाण्याचे पापड बनवून तयार सुद्धा आहेत। ह्याला ना आता थोडंसं गार करून घेऊयात आपण आणि थोडेसे गार झाले म्हणजे साधारणतः 2-3 मिनिटं ठेवायचं गार करायला। थोडेसे गार झाले की अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे पापड काढू शकता। थोडंसं पाण्याचा हात लावा किंवा चमच्याला थोडंसं पाणी लावा। खूप गरम असेल तर चमच्याने काढा, थोडेसे गार झाले असतील तर अशा पद्धतीने हाताने सुद्धा काढू शकता। साबुदाणा मस्त असा भिजवल्यामुळे तो शिजायला फक्त 5-1 मिनिट लागतात। अशा पद्धतीने चाळणीवरतीच आपल्याला हे पापड मस्त असे शिजवून घ्यायचे, म्हणजे पटकन शिजतात। इथे तुम्ही पाहू शकता सगळे पापड आपण ताटामध्ये काढून घेतलेत। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे पापड सुद्धा करून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवलेले आहेत। ह्यासाठी खरंच अजिबात कष्ट करावे लागत नाहीत। आता बाहेर ऊन खूप आहे, उन्हात थांबून मग पापड बनवण्यापेक्षा तुम्ही ही खूप सोपी अशी पद्धत घरी वापरू शकता। आणि हे पापड आपल्याला प्लास्टिकवरती वगैरे टाकायची सुद्धा गरज नाही लागत। अशा पद्धतीने आपण ह्या ताटांमध्येच हे पापड सुकवून घेणार आहोत। अशा पद्धतीने ताटामध्येच आपण हे पापड सुकवायला ठेवलेले आहेत। मस्त असे उन्हात आता वाळून द्यायचे, हे साधारणतः 4-5 तास अगदी छान असं ऊन द्यायचं पापडांना। आपण दिवसभर उन्हामध्ये हे पापड वाळवले होते आणि तुम्ही आता पाहू शकता अगदी मस्त खडखडीत असे हे पापड वाळले गेलेले आहेत। आता ह्या पापडांना आपल्याला तळून घ्यायचं आहे। किती सोप्या पद्धतीने हे पापड बनलेत तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त बनलेत। दिसायला किती छान दिसतात आणि हे तळले की आता अगदी छान असे फुलणार सुद्धा आहेत। पापड तळण्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। कढईमध्ये आपण एक-एक करून हा पापड तळून घेणार आहोत, कारण हे पापड फुलतात। इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं झाऱ्याने प्रेस करायचं म्हणजे पापड अगदी मस्त असं फुलतो हा। स्पेशली ना लहान मुलांना साबुदाण्याचे पापड खूप जास्त आवडतात किंवा आपल्याला सुद्धा वर्षभर उपवास असतात, त्याच्यामुळे साबुदाण्याचे पापड अगदी वर्षभर लागतात। तुम्ही खूप सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने हे पापड घरी नक्कीच बनवू शकता। अगदी अप्रतिम लागतात हे पापड खायला आणि अजिबात कष्ट लागत नाहीत बनवायला।
मस्त असे पापड आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात। आपण जेव्हा कधी पापड तळू ना तेव्हा पापड अशा पद्धतीने स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचे। मस्त असं स्टीलचा एखादा डब्बा घ्यायचा, त्या डब्यामध्ये पापड ठेवायचे तळलेले आणि डब्याला छान असं झाकण लावून घ्यायचं, म्हणजे पापड अजिबात मऊ पडत नाहीत, 3-4 दिवस अगदी आरामात टिकतात। खूप सोपी रेसिपी आपण आज पाहिलेली आहे साबुदाण्याच्या पापडाची। कशी वाटली नक्कीच सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।